आज आपण ऑथेंटिक टेस्ट असलेली खानदेशी फुनके बघणार आहोत. ही एकदम ट्रेडिशनल असं खानदेशात बनवलेली जाणारी एक डिश आहे, जी मिक्स डाळींपासून बनवली असते. एकदम हेल्दी व्हर्जन मी घेऊन आलेली आहे. तसं हा हेल्दीच व्हर्जन आहे, ओरिजिनल डिश आहे. याच्यात मी मिक्स डाळी घेतल्या आहेत, ज्या 5 ते 6 तास आपल्याला भिजत घालायची. तूर डाळ, मूग डाळ आणि चना डाळ मी अर्धा-अर्धा कप घेतले, पण तुम्ही कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार किंवा कुठलीतरी एक डाळ वापरलीत तरी चालेल. आता आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यांचे देठं काढून घ्यायची. त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता त्या आपण ज्याच्यात आपण कुटणार आहोत त्याच्यात आपण टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. त्याच्याने अजून टाईम वाचतो. अगदी 15 मिनिटात होते जर डाळ सोक केलेली असेल तर. याच्यामध्ये आलं घातलेलं आहे. 1 इंचाचं आल्याचं फ्लेवर पण जास्त असतं. लसणाच्या पाकळ्या 5-6 घातल्यात. मोठा लसूण आहे. सो 5-6, लहान असेल तर 7-8 तरी घ्या. याचा छान आपण असा ठेचा करून घेतलेला आहे. जरा जाडसरच ठेवला आहे कारण की छान अशी टेस्ट येते. खूप बारीक नाही म्हणून मी ठेचून घेतला मिक्सरमध्ये न करता. आता हा ठेचा आपण बाजूला ठेवून देऊया. सगळं प्रिपरेशन आपण आधी करणार आहोत आणि मग डिश कशी प्रिपेअर करायची ते सांगणार आहे. आता आपण कांदा घेतला आहे. एक मीडियम म्हणजे खूपच लहान कांदा आहे बघा, फार मोठा नाही आणि तो सुद्धा जितकं शक्य तितकं बारीक कट करून घ्यायचा आहे. किंवा चॉपरने एकदमच बारीक होतो तर चॉपर एकदम बेस्ट ऑप्शन आहे. कारण की याच्यात कांद्याची पण एक छान टेस्ट येते आणि ट्रेडिशनली कांदा हा घातला जातो आणि ही डिश आहे ना, ही स्टीम केलेली असते. त्यामुळे खूपच हेल्दी व्हर्जन आहे. तुम्ही केव्हाही म्हणजे तुम्हाला अगदी सकाळचा ब्रेकफास्ट असू दे, लंच असू दे, डिनर असू दे, एकदम परफेक्ट ही डिश असते खानदेशात. आता इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे. तर तुम्हीसुद्धा कधी ट्राय केलं नसेल ना, नक्की बनवून बघा. मग कमेंट करा की किती मस्त झाली होती ना, एकदम ऑथेंटिक टेस्ट. खूप सारी कोथिंबीर घ्या. कोथिंबीरीत कंजूसी करायची नाही. आता आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये ही डाळ घालायची आहे. डाळमधलं पाणी मी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे. ती 15 मिनिटं छान निथळून घेतल्यानंतर त्याच्यात अजिबात पाणी न घालता अशी आपल्याला जाडसर करून घ्यायची आहे. लक्षात घ्या, अजिबात पाणी घालू नका. जाडसर अशी वाटून घ्या. त्याच्यात काही कण आहेत उरलेले डाळींचे. याच्याने आपल्याला जे फुनके असतात त्याची टेस्ट छान येते. आता आपण जो ठेचा केला होता तो ॲड करून घेतला. जिरं घातलं, पांढरे तीळ, ओवा, हळद, हिंग आणि धने पावडर, चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला टाकायचं आहे. एवढेच मी इन्ग्रीडियंट्स ॲड केले कारण की जेव्हा ट्रेडिशनल कुठला पदार्थ असतो ना, त्याच्यात फारसे मसाले ॲड केले जात नाही. त्याच्यात एकदम मिनिमल मसाले ॲड केले जातात. कांदा आणि कोथिंबीरसुद्धा जो आपण कट करून घेतला आहे ते ॲड करून घेतलेलं आहे. आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. जसं मी म्हटलं की मीठ चवीनुसार. सो मी सगळ्यात शेवटी ॲड केलेलं आहे. आता जेव्हा आपण करायला घेतो ना, त्यावेळीच हे सगळं ॲड करायचं आहे. आणि जर तुम्हाला हे स्टीम करून ठेवलेत ना, तरी पण ते कढी गरम आम्ही ना हे कढीसोबत खात असतो. सो त्याच्यामुळे आम्ही हे करून ठेवत असतो. तुम्हाला हवं तर तुम्ही गरमागरम खा, नाहीतर मग करून ठेवलेत ना तरी चालतं. आता हे मी काय करणार आहे, इडलीच्या स्टीमरमध्ये स्टीम करणार आहे. पण तुम्ही ट्रेडिशनली ना चाळणी असते, जसं मोदक स्टीम केले जातात ना, तशी होलवाली चाळणी असते. त्याला तेल लावलं जातं आणि त्या वाफेवर जसं आपण आळू वडी शिजवतो, कोथिंबीर वडी शिजवतो, मोदक शिजवतो, सेम पद्धतीने हे फुनके तसे शिजवले जातात. पण पटकन व्हावे, जास्तीत जास्त व्हावे म्हणून मग मी इथे इडली स्टँडला लावलेलं आहे आणि ह्या मेजरमेंटमध्ये चांगल्या मोठ्या साईजचे फुनके माझे 12 झालेले आहेत परफेक्ट. 12 याचं इडलीचं स्टीमर आहे आणि पूर्ण 12 झालेले आहेत. आता ह्या आपण इडली स्टीम करतो त्याच पद्धतीने स्टीम करून घ्यायचं आहे. 15 मिनटं स्टीम करायचं आहे. 15 मिनिट्स इनफ आहेत. पण तरी एकदा चेक करून घ्यायचं. आता मी स्टीम करायला ठेवते. मी 15 मिनिटात केलं. गॅस फुल फ्लेमवरच ठेवला होता. म्हणजे स्टीम छान वरपर्यंत लागते आणि फुनके आतून छान शिजतात. 15 मिनिटानंतर मला तर सवय असल्यामुळे मला माहिती की हे फुनके अगदी परफेक्ट शिजलेले आहेत. पण तरी तुम्हाला असा डाऊट येत असेल तर एक फुनका तोडून बघा आतपर्यंत शिजला की नाही.
ते नक्कीच बघा. बघा किती इझिली डिमोल्ड होतो आहे. तर असेच फुनके आपले रेडी झालेले आहेत. आता आपण सर्व्ह करायला घेऊया. हे फुनके तुम्हाला हवे तर नुसते स्नॅक्स म्हणून साईडला ठेवू शकतात किंवा मग आपण पकोडा, भजी वगैरे करतो ना, त्याऐवजी हे काहीतरी छान असं स्नॅक्स हे कट करून तुम्ही शॅलो फ्राय करू शकतात किंवा मग डीप फ्रायसुद्धा करू शकतात. बघा फुनके आतपर्यंत छान शिजलेले आहेत आणि मस्त ऑथेंटिक अशी टेस्ट आपल्याला मिळते. जसं मी म्हटलं, की गरमागरम आम्ही कढीसोबत जनरली हे खात असतो. सो फुनके आपले आहेत. कढीसुद्धा मी करून घेतलेली आहे. कढीची रेसिपी ऑलरेडी आहे आणि आता येणाऱ्या पुढच्या काही एपिसोड्समध्ये सुद्धा कढीची रेसिपी येणार आहे. तर कढीसोबतसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकतात. स्पेशली हिवाळ्यात ही रेसिपी करा. मस्त लागते, झटपट होते आणि पोटभरीचं असं जेवण होतं. आता मी जसं म्हटलं फ्राय करून घ्यायचं असेल तर कट करून घ्या आणि याला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून घेऊ शकतात. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.